नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर पहिला आहे की स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपताना बघतात. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देतच नाही. ते आहेत आयुष्यात कधी असं वाटते की आपण उगाच मोठे झालो, कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जात. यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता. लहानपणीचे दिवस खरंच आठवल्या जातात ना, की लहानपणचं खूप चांगलं असते. मोठं झाल्यावर हळूहळू जिम्मेदारी वाढते. मग स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे आपण जातो. नंतर आहे की सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. कारण की खोटं बोलणारे तर लोक आजकाल तर इतके जास्ती भेटतात की त्याची काही हद नाही. आणि जे सत्य बोलतात ते खूपच हातावर मोजले जाणारे असे आजकाल भेटतात. नंतर आहे की कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत. बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो. आपण खूप काही गोष्टी आपल्याला वाटते की आपण हे करावं का, आपण ते करावं का. कधी वाटते की नाही आपण हे केलंच पाहिजे. पण आपण दुसऱ्यांना विचारतो की नाही हे केलं तर माझं करिअर बरोबर राहील का, मी करू शकेल का. त्यांना थोडी ना माहीत आहे की तुम्ही करू शकणार, तुम्ही कशात परफेक्ट आहात. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये बघा पहिले की तुम्ही स्वतः कशात परफेक्ट आहे, तुम्ही काय करू शकता. त्या गोष्टीला पकडून तुम्ही तुमचं करिअर आणि आयुष्य घडवा. त्याच्यावरच तुमचं सगळं काही यशस्वी तुम्ही त्या गोष्टीवरच होणार. म्हणून दुसऱ्यांना निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः विचार करून स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घ्या, तर तुम्ही समोर जाल. उगाच दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. जर कोणी खूप चांगला मार्ग देत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांचं मार्गदर्शन नक्कीच तुम्ही त्यांचं घेऊ शकता. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. जर माझ्या व्हिडिओमध्ये काही मी चुकीचं काही बोललं असेल तर मला क्षमा करा. आणि थँक्यू फ्रेंड्स. आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. बाय बाय.